हॅलो गाईज, हाय. तर लास्ट इयर मी इंडिया गेली होती. लग्नानंतरचा पहिला दिवाळा होता. शॉपिंग सुरू झाली होती आणि सोबतच डेकोरेशनही सुरू झालं होतं. हे एक छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी जमा करणं सुरू झालं होतं. ही अशी हँडमेड रांगोळी मी आधीच बनवून घेतलेली होती आणि मम्मी पप्पांनी मला बरीच मदत केली होती अशा मोठ्या काही अशा छोट्या पतंगी बनवण्यासाठी. आणि मी हे असे छोटे छोटे सामान जमा केलं होतं. सोबत ही बाहुली बनवली होती. ती अशी ज्यात भरपूर चटके मिळाले आणि ही काही हँडमेड फ्लावर्स कागदांची बनवली आणि हा एक छोटासा बुके आणि आमच्या दोघांचं असं छोटंसं पोस्टर बनवलेलं आणि ही तिळाची दागिने. तर फायनली तो दिवस आला होता. सगळं सेट झालेलं. भरपूर मेहनत लागली पण आनंदही तितकाच झाला. लग्नानंतरचा पहिला सण होता आणि घरातली सगळी मंडळी जमली होती. तर खूप छान वाटत होतं आणि वेळ मिळणार नाही म्हणून ही रांगोळी तयार केली होती. तीही छान सेट झाली होती आणि इथे आमच्या दोघांचं पोस्टर पतंगांनी डेकोरेट करून इथे लावलेलं. आम्ही सगळे तयार झाले होतो आणि माझ्या माहेरची सोबतच माझ्या सासरची सगळी मंडळी आली होती. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं होतं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी आणि सगळ्यात जास्त मजा म्हणजे ही वाण देतानाची उखाणे. खूप हसून हसून पोट दुखलेलं सगळ्यांचंच. आणि ही माझी छोटीशी पुतणी क्रिशू, जिची आम्ही लूट केलेली आणि तिच्यासोबत आम्हालाही खूप मजा आली. आमच्याही आठवणी लहानपणीच्या ताज्या झाल्या आणि सगळा कार्यक्रम आटपून सगळी आता जेवायला आलेली. घरचीच मंडळी होती तर अधामधात मी त्यांना वाढत होती. मला खूप छान वाटलं त्या सगळ्यांना भेटून. अतिशय आनंद झाला. हॅपी मकर संक्रांती. तर तुम्हाला वाटलं असेल इनी इतकी मेहनत का केली, घरी सगळं का बनवलं. बाहेर सगळं रेडीमेड मिळून जातं ऑर्डर दिलं की, पण मला ते आवडतं. मला डेकोरेशनच्या गोष्टी बनवायला, डेकोरेट करायला खूप आवडतं आणि माझ्याकडे चान्स होता सो मी ते केलेलं. थँक्यू.